नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सॉलिड स्टेट या चॅप्टरच्या अंतर्गत जो समोरचा पार्ट पाहणार आहोत ज्यामध्ये व्हॅलेन्स बँड, कंडक्शन बँड या प्रकारची माहिती. ठीक आहे. मग या बँड थेरी मध्ये व्हॅलेन्स बँड, कंडक्शन बँड काय आहे? तर कंडक्शन बँड जो आहे, ठीक आहे, कंडक्शन बँड. मग काय कंडक्शन बँड ते पाहायचं आपल्याला. कंडक्शन बँड म्हणजेच काय? तर कंडक्शन बँडचे पॉइंट अशा प्रकारचे लक्षात येईल. पहिला, इट हॅज हाय एनर्जी. इट हॅज हाय एनर्जी किंवा त्याला आपण असं दिस बँड हॅज हाय एनर्जी. ठीक आहे. इट हॅज हाय एनर्जी या मध्ये त्यानंतर आपण काय सांगता येईल? इन दिस बँड इलेक्ट्रॉन्स आर मोबाइल्स. इलेक्ट्रॉन मोबाइल्स आर फ्री. मोबाईल किंवा फ्री म्हणजे त्याचं सहज काय होते, ते फिरत राहतात, बॉन्डेड नसतात. थोडक्यात मोबाइल्स और फ्री और डिलोकलाइज. काय चांगला व्यवस्थित शब्द आहे, सायंटिफिक वर्ड डिलोकलाइज. ठीक आहे. इट हॅज हाय एनर्जी म्हणजे दिस बँड ची एनर्जी काय आहे? हाय एनर्जी. इन दिस बँड इलेक्ट्रॉन्स आर मोबाइल्स और फ्री और डिलोकलाइज म्हणजे फिरत असतात, फ्री असतात, डिलोकलाइज असतात. त्यानंतर इफ इट पुन्हा काय सांगते? दिस बँड गिव्स इलेक्ट्रिकल. दिस बँड गिव्स इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज किंवा त्याला दिस बँड शोज किंवा दिस बँड गिव्स इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी किंवा इलेक्ट्रिकल सप्लाय. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज किंवा दिस बँड गिव्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज if supplied by electrical potentials. ओके. यामध्ये पहा, हा जो आहे हा आपण कंडक्शन बँड पाहणं सुरू आहे. आपली बँड थेरी आहे. बँड थेरी मधला आपला कंडक्शन बँड, व्हॅलेन्स बँड अशा प्रकारचं विश्लेषण चालू आहे. त्या कंडक्शन बँड मध्ये आपल्याला काय करायचं माहिती पाहिजे. कंडक्शन बँड मध्ये काय असतात? इलेक्ट्रॉन फ्री असतात, इलेक्ट्रॉन मोबाईल असतात, इलेक्ट्रॉन डिलोकलाइज असतात. या प्रकारचा पार्ट आहे. आणि दुसरा पार्ट जो आहे की यामध्ये जरी हे असेल तरी एनर्जी काय असते या बँडची? हाय असते. ओके. त्यानंतर आपण तिसरा जो पॉइंट दिला यामध्ये की दिस बँड गिव्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इफ सप्लाइड बाय इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. इलेक्ट्रिकल पोटेन्शियल याला जर सप्लाय केला, ठीक आहे, त्या सिस्टीमला किंवा त्या पार्टला, तर तो इलेक्ट्रिकल पोटेन्शियल, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवतो. ठीक आहे. हे सर्व झालं कंडक्शन बँड बद्दलची माहिती. आता यानंतर आपण व्हॅलेन्स बँड बद्दलची माहिती पाहू. ओके. तर आपल्याला आता नेक्स्ट पार्ट जो पाहायचा आहे तो कशाचा आहे? व्हॅलेन्स बँड. कंडक्शन बँड झाला. आता आपल्याला व्हॅलेन्स बँड बद्दलची माहिती पाहायची. तर काय व्हॅलेन्स बँड ते सर्व माहिती पाहू आपण. ठीक आहे. तर पहा इकडे व्हॅलेन्स बँड. व्हॅलेन्स बँड काय आहे? व्हॅलेन्स बँड जे आहे, व्हॅलेन्स बँड पहिला पॉइंट यातला, दिस बँड having lower energy. एनर्जी कशी आहे? लोअर.
lower energy than कंडक्शन बँड्स. म्हणजे कंडक्शन बँड पेक्षा याची एनर्जी कशी आहे? कमी, लोअर आहे. त्यानंतर इथं काय पॉइंट समोरच्या नंतर, इन दिस बँड्स electrons are, in this band electron are tightly, ठीक है, हा टाइटली शब्द है, इलेक्ट्रॉन आर टाइटली बॉन्डेड विथ न्यूक्लियर. In this band electrons are tightly bonded with nuclei. म्हणजे इलेक्ट्रॉन इथे फ्री असतील का? नाही, इलेक्ट्रॉन इथे फ्री नसणार. ते काय असतील? बॉन्डेड कोणासोबत? न्यूक्लियर सोबत. म्हणजेच लोअर एनर्जी आहे आणि इलेक्ट्रॉन इथे फ्री नसतील. ठीक आहे, तर ही झाली व्हॅलेन्स बँड बद्दलची माहिती. आता समोरचा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपण पाहिलं हा लोअर एनर्जी आहे आणि इलेक्ट्रॉन आर टाइटली बँडेड. मग आता बँड गॅप, यानंतरचा आर्टिकल कोणता पाहायचा आपल्याला? बँड गॅप. पाहिजे आपण कंडक्शन बँड पाहिला, व्हॅलेन्स बँड पाहिला. कंडक्शन बँड काय आहे? कंडक्शन बँडची एनर्जी जास्त आहे, व्हॅलेन्स बँडची एनर्जी कमी आहे. कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन मोबाईल असतात, इलेक्ट्रॉन फ्री असतात. व्हॅलेन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन फ्री नसतात, ते टाइटली बॉन्ड असतात. कोणासोबत? न्यूक्लियर सोबत. इलेक्ट्रॉन न्यूक्लियर सोबत का बॉन्ड असतील? कारण इलेक्ट्रॉनवर चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह. आणि न्यूक्लियरवर चार्ज कोणता असतो? तर पॉझिटिव्ह. त्यामुळे त्या प्रकारचे दोन बँड आपण तिथं पाहिले. ते कोणते होते? बँड थेरी मधले दोन बँड. आता आपल्याला समोरचा पार्ट जो पाहायचा आहे तो बँड गॅप आहे. बँड गॅप म्हणजेच या दोघांमधला फरक. दोघांमधला फरक म्हणजेच काय? एनर्जीचा फरक. कशामधला? कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड मधला. ओके, तर या दोघांमधला आपल्याला फरक पाहायचा आहे. द एनर्जी डिफरन्स, द एनर्जी difference, the energy difference between, the energy difference between conduction bands and valence bands, conduction band and valence bands called बँड गॅप. बँड गॅप काय आहे? एनर्जी डिफरन्स आहे. कशातलं? कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड मध्ये. म्हणजे व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड या दोघांच्या मध्ये जो एनर्जी गॅप असतो तो एनर्जी गॅपला काय म्हणायचं? की बँड गॅप. ओके, बँड गॅप इज नथिंग बट द एनर्जी डिफरन्स बिटवीन द टू बँड्स. दॅट बँड आर कंडक्शन बँड अँड व्हॅलेन्स बँड. त्यानंतर समोर एक पॉइंट इथे येतो, सब पॉइंट्स. त्यामध्ये आहे फॉरबिडन झोन्स. तर फॉरबिडन झोन यामधलाच आर्टिकल आहे. फॉरबिडन झोन काय आहे? यामधलाच आर्टिकल आहे. तर फॉरबिडन झोन हे अशा प्रकारचं आर्टिकल आहे ज्यामध्ये लार्ज एनर्जी difference, large energy difference. ओके, यातलाच पॉइंट आहे. लार्ज एनर्जी डिफरन्स प्रेझेंट बिटवीन large energy difference present between conduction bands and valence bands. Conduction band and valence bands. Large energy difference present between conduction band and valence bands called forbidden zones. त्याला काय म्हणायचं? फॉरबिडन झोन. म्हणजे बँड गॅप पाहिला आपण. बँड गॅप मध्ये
दोघांमधला डिफरन्स, परंतु फॉरबिडन झोन काय, फॉरबिडन झोन हा बँड गॅप मधलाच आहे. तर बँड गॅप काय सांगतो, एनर्जी डिफरन्स. जर लार्ज एनर्जी डिफरन्स, लार्ज एनर्जी डिफरन्स म्हणजेच आपण इथं सांगता येईल की जर एखादी गोष्ट समजा एकदम बॉटमला असेल आणि एखादी गोष्ट एकदम अपला असेल, डिफरन्स लार्ज आहे, तर लार्ज डिफरन्स आहे, म्हणून त्यामध्ये जो बँड झोन तयार होतो त्याला काय म्हणायचं, फॉरबिडन झोन. ओके, नाव नेक्स्ट. आता नेक्स्ट मध्ये आपल्याला जो भाग पाहायचा आहे तो या बँड थेअरीवर. ओके, या बँड थेअरीवर आपल्याला काय करायचंय, सबस्टन्स हे काय करायचे, क्लासिफाय करायचे. ठीक आहे, बेस्ड ऑन बँड थेअरी, सॉलिड substance. Based on band theory, solid substance are classified as follows. ठीक आहे, यानुसार तुम्हाला हे सबस्टन्स काय करायचे, सॉलिड सबस्टन्स हे क्लासिफाय करायचे. त्यामधला पहिला काय, याच्यामध्ये त्यांनी उल्लेख कसा केलाय, त्याला आपण आपल्या पद्धतीने थोडस व्यवस्थित लिहू. कंडक्टर्स, त्यांनी पुस्तकामध्ये काय लिहिले, मेटल्स, पण अर्थ तोच आहे. ठीक आहे, दुसरा आहे इन्सुलेटर्स, जे अगोदर आपण ऑलरेडी पाहिलेत तरी पण आपल्याला कशानुसार एक्सप्लेन करायचे, आता ते बँड थेअरीनुसार. ओके, कशाच्या आधारावर एक्सप्लेन करायचे आपल्याला, बँड थेअरीच्या आधारावर. त्यानंतर तिसरा कोणता आहे मग, सेमी कंडक्टर्स. पहिला कोणता आहे, कंडक्टर्स, म्हणजे मेटल मध्ये त्या टेक्स्ट मध्ये उल्लेख केलाय. त्यानंतर इन्सुलेटर्स, त्यानंतर सेमी कंडक्टर्स. आपण एक एक भाग पाहायचा आहे. ठीक आहे, तर एक एक भाग पाहताना आपल्याला सुरुवातीचा भाग म्हणजे कंडक्टरची माहिती पाहायची. कशाच्या बेसवर, या बँड थेअरीच्या बेसवर. मग आपण पाहू आता कंडक्टर काय आहे, जे ऑलरेडी आपण पाहिले, पण आपल्याला काय आहे, अकॉर्डिंग टू बँड थेअरीनुसार. ओके, अकॉर्डिंग टू बँड थेअरी, अकॉर्डिंग टू बँड थेअरी. मग आता पहिला कोणता आहे आपल्याला, अकॉर्डिंग टू बँड थेअरीनुसार. तर त्यामध्ये जो पार्ट आहे अकॉर्डिंग टू बँड थेअरीनुसार, पहिला आपण पाहिला कंडक्टर्स, आणि टेक्स्टबुक मध्ये त्याला मेटल म्हणलं. मग आता काय काय एक्सप्लेन करता यायचं, आपण तर अगोदर काही भाग मांडलेला आहे. तर यामध्ये काय असतो थोडक्यात सांगायचं झालं तर. ठीक आहे, यामध्ये डबा हा आहे, कन्सिडर करा. हा जो आहे कंडक्शन बँड आहे, आणि हा जो आहे काय आहे, व्हॅलेन्स बँड. पण एवढा गॅप राहत नाही कशामध्ये, या कंडक्टर मध्ये. तो कसा लिहायचा पहा इकडे, यालाच भिडून, म्हणजे यालाच असं, याचा गॅप नसतोच, त्याच्या खालीच. ठीक आहे, याच्या खालीच आपण त्याला अशा प्रमाणे इथं लिहू शकतो. ठीक आहे, हा जो खालचा आहे तो कोणता आहे, व्हॅलेन्स बँड्स. पहिला वरचा कोणता आहे, कंडक्शन बँड्स, आणि खालचा कोणता आहे, व्हॅलेन्स बँड्स. आता इलेक्ट्रॉन कुठे असतात, कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन असतात, इथे इलेक्ट्रॉन राहतात. ठीक आहे, इथे काय असतात, इलेक्ट्रॉन्स. यामध्ये एनर्जी गॅप आहे का, नाही. ठीक आहे, एनर्जी गॅप या दोघांच्या मध्ये प्रेझेंट आहे का, नाही. ठीक आहे, हे समजण्यासाठी थोडंसं आपल्याला असंच लिहावं लागेल, एनर्जी गॅप जास्त वाटते. तर एनर्जी गॅप दोघांच्या मध्ये आहे का, नाही. इकडे काय राहणार, इलेक्ट्रॉन, ते पण कसे, फ्री. ठीक आहे, असं समजून घेऊ आपण. जर याला जर थोडं मार्जिन केलं तर मग तो गॅप जास्त वाटेल. ठीक आहे, समजायला वेळ लागेल, तर असं समजून घेऊ आपण. आता इथं पहा, हा जो आहे कंडक्शन बँड, आणि हा जो आहे काय, हा व्हॅलेन्स बँड.
मग याचे पॉइंट काय आहेत पहा. इन कंडक्टर, त्यालाच काय म्हणलं इथे, मेटर. ठीक आहे. नो म्हणजे नाही, त्यामध्ये एनर्जी गॅप. दोघांमध्ये गॅप आहे का, नाही. हा पूर्ण पॅक आहे, इथं गॅप असतात आपण दाखवला असतो. आता गॅप मला सांगा, याच्यामध्ये गॅप आहे का, आहे. तसा इथं गॅप आहे का, नाही. त्यानंतर या दोघांमध्ये गॅप आहे का, आहे. किती जास्त आहे, तर इथं गॅप आहे का, गॅप मध्ये दोघांच्या मध्ये जागा आहे का, नाही. ते पॅक झाले. म्हणजेच इन कंडक्टर नो एनर्जी गॅप. ठीक आहे. त्यानंतर मोबाइल इलेक्ट्रॉन्स और डिलोकलाइज, त्याला मोबाइल इलेक्ट्रॉन म्हणायचं किंवा डिलोकलाइज इलेक्ट्रॉन्स आर प्रेजेंट इन कंडक्शन बँड्स. त्यानंतर पुन्हा काय, दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे मेटर काय, सो यामुळेच काय, सो दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट अँड इलेक्ट्रिसिटीचा काय आहे, तो गुड कंडक्टर्स. ओके. एनर्जी गॅप नाही, व्हॅलेन्स बँड खाली आहे, कंडक्शन बँड वर आहे. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉन जे आहेत, मोबाईल इलेक्ट्रॉन, ते कशामध्ये जास्त आहे, आपण इथं इलेक्ट्रॉन काय दाखवले, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन इथं असणारच. तर इलेक्ट्रॉन जास्त कंडक्शन बँड मध्ये आहे, व्हॅलेन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन नाही. आणि इलेक्ट्रॉन एक्साइट स्टेट मध्ये जाऊन तो व्हॅलेन्स बँड कंडक्शन बँड मध्ये असतात. कंडक्शन बँड असल्यामुळं मोबाईल इलेक्ट्रॉन और डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन कंडक्शन बँड, सो दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. सो दे आर गुड कंडक्टर. दे आर म्हणजे कोण, मेटर्स किंवा कंडक्टर्स. सो दे आर, दे म्हणजेच काय, सो दे आर म्हणजे कोण, मेटल्स. ठीक आहे. दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रॉन डिलोकलाइज आहे, व्हॅलेन्स बँड, कंडक्शन बँड, अशा प्रकार दोन बँड आहेत. ठीक आहे. आणि या प्रकारची माहिती इथे दिलेली आहे. मग फॉर एक्झाम्पल काय आहे, फॉर एक्झाम्पल आयर्न. ठीक आहे. कोबाल्ट, अशा प्रकारचे. ठीक आहे. या प्रकारचे आपण एक्झाम्पल इथे देऊ शकतो. तर हे झालं कंडक्टरची माहिती. कशाच्या आधारावर, तर बँड थ्रीच्या आधारावर. ओके. थँक्यू.